परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नतमस्तक होते, नमस्कार करते. तुम्ही श्रोते महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत कृपा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. या न्यायाने आज या अर्जुनवाडा गावातली सर्वच आपण ग्रामस्थ मंडळी, प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, उपस्थितांच्या मध्ये असलेले सर्व आबाल वृद्ध, आमच्या माता भगिनी, पुरुषवर्ग, बंधुवर्ग, भगिनी वर्ग, पितृतुल्य मातृतुल्य सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. सर्व संतांची मंदियाळी, महाराष्ट्राच्या संचित आपल्या सगळ्यांचं भाग्य की आपण संतांच्या महाराष्ट्रात राहतो. शूर वीरांची पुण्याई या मातीला मिळालेली आहे. महापुरुषांची भूमी आहे, संत सत्पुरुषांची भूमी आहे. आज भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं की अशी मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत, आजूबाजूला होती, आणि मग ही पुण्याई आहे आमच्या पाठीशी असणारी. त्यामुळे आज प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. 4 चरणांचा अभंग आहे, अनेकांच्या पाठांतरातला आहे, परिचयाचा आहे. जीवनाच्या कृतार्थ अवस्थेवर गेलेल्या भक्ताच्या माता पित्यांना तुकोबाराय धन्यवाद देतात आणि त्यांची सेवा माझ्याकडून घडू दे असं साकडं भगवंताकडे मागतात. विठ्ठल आज कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित असलेली गायन वादन क्षेत्रातली, या भागातली पंचकृषीचं प्रख्यात असलेली, भूषण असलेली ही मंडळी आहेत. परम आदरणीय श्रद्धेय पांचाळ गुरुजींचे 2 शिष्य आज इथं उपस्थित आहेत नादब्रह्माच्या सेवेकरता. मृदंग त्यालाच म्हणतात, मृत असून सुद्धा जो भजनात दंग आहे त्याला म्हणायचं मृदंग. निर्जीव चांबडा आहे, अतिशय सुनियोजित असलेलं नियोजन आहे. आणि हे थोड्या दिवसांचं नाही, खूप दिवसांचं आहे. 4 महिन्यांपूर्वीपासून परमादरणीय आमचे नेताजी भाऊ वाघरे अत्यंत कळवळ्यानी तळमळीनी माझ्यापर्यंत संपर्क केला आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग नेताजी भाऊंनी मला साधून दिला. अण्णांसारखं उत्तम व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घेण्याचा भाग्ययोग माझ्या वाट्याला आला. आपण सर्व मोरे कुटुंबीय असतील आणि आपण सर्व अर्जुनवाडा ग्रामस्थ मंडळी, या गावातली सर्व मान्यवर प्रतिष्ठित मंडळी, आजूबाजूच्या पंचक्रोशीतली काही मंडळी इथे उपस्थित आहेत. बहुसंख्येने आपण सर्व कीर्तनरूपी सेवेकरता इथे उपस्थित आहात. फक्त आता इथून पुढच्या संकल्पित कीर्तनाची वेळ, खरं तर घड्याळ आपलं बरंच पुढे गेलंय तसं म्हणायला, पण आता तुम्ही जर म्हणत असाल तर 12 वाजले तरी काही हरकत नाही. पण अगदीच घड्याळातले 12 नाही वाजवले पाहिजेत, वाजले तरी चालतील, पण कीर्तनाचे 12 नको वाजायला, नाही का. त्यामुळे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, हा आनंदाचा गदारोळ आहे. संकल्पित वेळेमध्ये तुम्हाला कंटाळा न येता कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करते. कीर्तनामध्ये भरपूर विनोद असावा, कीर्तनामध्ये भरपूर मनोरंजन असावं, भरपूर हसायला मिळावं, या जर अपेक्षेने आपण इथं बसला असाल तर कदाचित तुमचा आज अपेक्षाभंग होईल. कारण मी नेहमी असं म्हणते, कीर्तन हे हसण्याकरता सुद्धा नसतं आणि कीर्तन हे रडण्याकरता सुद्धा नसतं. आयुष्यामध्ये हसण्याचे आणि रडण्याचे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा माणसांनी कसं असावं हे शिकवतं ते कीर्तन. विठ्ठल त्यामुळे उपस्थित माता भगिनी, आबालवृद्ध सगळ्यांच्या चरणारविंदी अत्यंत वंदन करते. ही भावंड अतिशय सुंदर महाराज मंडळी, सुनील पाटील महाराज आणि आकाश महाराज, अतिशय गोड थाप आहे. मी म्हटलं ना, निर्जीव असून सुद्धा भजनात दंग आहे. मग आपण सजीव आहे. अहो ते चांबडं बोलतं, देवाला डोलायला लावता अशी थाप आहे या मंडळींची. नादब्रह्माची सेवा करतायत. मग आपण तर सजीव मंडळी आहे. आणि ही सर्व मंडळी आमचे चंदगडचे साळुंके महाराज आहेत. मागेही वेसरड्यामध्ये महाराजांनी मला कीर्तनासाठी साथ केली होती. अतिशय सुंदर अशी ही गळ्याची माणसं आहेत. संस्थेची मुलं आहेत. एकदा या लेकरांसाठी टाळ्या वाजवा जोरदार बरं. केवढंच आहे ते लेकरू बघा ना. थोडी कन्या पुत्र होती जे सात्विक दृष्ट लागावं असं ते एवढंच आहे. त्याला फक्त थोडं मागे सांभाळा. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या उड्या वाढल्या की नाही. कौतुक माणसाला किती प्रिय असतं. स्तुती प्रिय आहे माणूस, पण खरंच या लेकरांचं कौतुक आहे. अहो आजन्म सेवा व्रत घ्यावं
की आम्ही हा मार्ग निवडलाय ना, या मार्गावर चालणार. आणि इतक्या लहान वयापासून ही मंडळी इथे आहेत. आमचं भाग्य आहे. आता इथे अर्जुनवाड्यातलं कोणी आहे का? नाही. मग बघा बाबा, चिंतनाचा विषय आहे. असलं पाहिजे की नाही? आपली लेकरं असली पाहिजे. आपली लेकरं इथं बसली आहेत समोर, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. बरं, आता ती कट्ट्यावर बसलीत म्हणून मला दिसत आहेत आधीमाधी बसलेली. संयोजनामध्ये थोडीशी प्रकाश व्यवस्थेची जर अशी चूक झाली आहे. मी आपली चूक नाही दाखवून देत, पण मला चेहरे लोकांचे दिसले पाहिजेत छान. कारण नाट्यगृहामध्ये जसं असतं तसं वातावरण झालंय असं वाटतंय मला. ते नाटकात कसं सगळा स्टेजवर उजेड आणि लोक अंधारात असतात, तसं नाही ना. आपलं कीर्तन आहे, सगळ्यांचे चेहरे मला छान दिसायला हवे होते. पण हरकत नाही, तुम्ही सगळे जागे आहात असं मी आपलं गृहीत धरते. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर असं महाराजांचं सुद्धा गायन आहे. चाल इतकी छान गोड लावली हरिभक्तीपरायण निलेश महाराज आणि ही सर्व मंडळी, आमचे विणेकरी सोबदार, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. उत्तम अशी साऊंड व्यवस्था सांभाळणारे काका दादा. काय एवढंसं आमचं स्वरयंत्र असतं, पण ते टिकवण्याचं काम तुमच्या हातात असतं. नाही तर 2 तास त्याची वाट लागू शकते, 2 तासात. त्यामुळे तुमच्यावर सगळी भिस्त असते आमची. मनापासून तुम्हालाही वंदन करते. आपण सर्व ही गोड आठवण साठवून ठेवणारे आमचे काका आहेत समोर कॅमेरा घेऊन, त्यांनाही नमस्कार करते. आपण सर्व अत्यंत माझ्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान या सर्वश्रेष्ठ बाबतीमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आपण सगळी मोठी मंडळी आहात. माझ्या महिला वर्गाबद्दल काय बोलू मी? आज आपला दिवस आहे. बाकी तसा रोजच आपलाच असतो दिवस. तिथी काय गोड आहे आजची. आज फाल्गुन वद्य तृतीयेचा दिवस आहे. काल फाल्गुन वद्य द्वितीया झाली. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांची बीज सदेह वैकुंठ गमन सोहळा, त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष, म्हणजे 375 वर्ष झाली तुकोबरायांना वैकुंठ गमनाला. आज आमच्या पुढच्या पिढीने जर आपल्याला विचारलं ना की आई बाबा तुम्ही काय पाहिलं, आपण ताठ मानेने दिमाखात सांगू शकतो आम्ही तुकोबरायांचा त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव याची देही याची डोळा या डोळ्यांनी पाहिला. 375 वर्ष तुकोबरायांच्या सदैव वैकुंठ गमनाला. त्याला जोडूनच आजची ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवप्रभू यांची तिथीनी असलेली जयंती, फाल्गुन वद्य तृतीयेचा परम पावन असा दिवस. आज भाग्य आहे आपलं, संकष्टीचा परम पर्व काळ आहे आणि अण्णांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथे आहोत. लोकोत्तर महापुरुष घडतात, समाजाला माझं काहीतरी देणं आहे म्हणून ते देऊन जातात आणि या स्वरूपाने त्यांच्या चिरंजीव असलेल्या स्मृती आम्ही आज पाहतो. ही सगळी गर्दी ही कीर्तनासाठी तर आहेच, पण अण्णांच्या प्रेमापोटी असा एक लोकनेता असावा की त्याच्या प्रेमापोटी त्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित आहात. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. महिला वर्गाचं विशेष कौतुक का? कारण मी मगाशी जसं म्हटलं की आपण सगळ्यात आपला आवाज आहे, घरात सुद्धा आपलाच आवाज असतो नाही का? हो म्हणा बरं तुम्ही, इकडची मंडळी असतो की नाही आवाज? आणि आता तर आम्ही लाडक्या बहिणी आहे की नाही? झालाय का हप्ता जमा ह्या महिन्याचा? नाही. तुम्ही म्हणाल आधी कीर्तन करा मग आपण बोलू या विषयावर. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आनंदाची गोष्ट अशी की आपण सर्वच मंडळी कीर्तना भक्तीवर, कीर्तन परंपरेवर प्रेम करणारी मंडळी आहात. खूप वर्षांनी परमादरणीय आमचे प्रेरणास्थान असलेले हरिभक्तीपरायण माननीय इंद्रजित देशमुख काकांच्या माध्यमातून आमचे गुरुबंधू खूप वर्षांनी समीर दादा मला इथं भेटले. मनापासून मी त्यांनाही वंदन करते. सर्वच आपण गुणीजन आहात, बहुश्रुत आहात. तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. महाराजांचा काल बीजोत्सव झाला. फाल्गुन वद्य द्वितीया महाराज वैकुंठ गमनाला गेले. सदेह वैकुंठ गमन झालं तुकोबरायांचं. भक्ती ज्ञान वैराग्याचं युतीपर्व म्हणजे तुकोबरायांची गाथा आहे. बघा, माऊलींची ज्ञानेश्वरी 12व्या शतकामध्ये अमृताची चूळ भरली आणि 9000 ओव्यांच्या रूपाने अतिशय सुंदर असा भावार्थ दीपिकेचा ग्रंथ तुमच्या माझ्या हातात माऊलींनी दिला. आज महाराष्ट्र सारस्वतांनी, महाराष्ट्र साहित्य संपदेनी माऊलींची ज्ञानेश्वरी स्वतःच्या संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये बसवून टाकली. आज तुमच्या माझ्या घरात माऊलींची ज्ञानेश्वरी असली पाहिजे. तुकोबांची गाथा, नाथांचं भागवत, समर्थांचं दासबोध, मनोबोध, हरिपाठ सगळंच असलं पाहिजे. एका हरिपाठासाठी ज्ञानोबारायांचे 1000 वेळा पाय पकडले ना तरी ते कमी ठरतील श्रोते हो.
एवढे उपकार आहेत तुमच्या माझ्यावर, संतांचे, लोकोत्तर महापुरुषांचे. आणि मग या महापुरुषांना घडवणाऱ्या माता, त्या मातांचं किती कौतुक करावं. या भूमीनी अशा माता घडवल्या आणि त्या मातांनी असे सुपुत्र जगाला दिले. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. त्यामुळे कुपुत्रो जायते क्वचिदपि असं शास्त्र सांगतं, पण कुमाता न भवती कदा. कुमाता कधीच असू शकत नाही. माता जगाला काय देऊ शकते? माता जगाला अण्णांच्या सारखे सुपुत्र देव प्रदान करू शकते एखादी माता, की मी काहीतरी या समाजाचं देणं लागतो. म्हणून गावातल्या घरातल्या प्रत्येक माणसाशी माझी काहीतरी प्रेमाची नाळ जोडली गेली असं प्रत्येकाला वाटावं. आज त्या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित आहात ना. अहो, या भूमीनी संत तर आम्हाला दिले, सत्पुरुष दिले, समाज पुरुष क्रांतिकारक दिले. संतांनी इथं सद्विचारांचं सिंचन केलं, एक मार्ग आपल्या सगळ्यांना घालून दिला, आखून दिला. आम्ही काय करायचं? त्या मार्गावरनं चालायचं फक्त. आणि चालत असताना आम्ही कोण, मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. कधी आपण स्वतःला विचारायचा प्रयत्न केला का? मी कोण? हू आय एम, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. मी काय जन्माला आलो? माझ्या जन्माला येण्याचं कारण काय? उपादान कारण काय? निमित्त कारण काय? जगद्गुरु आचार्य म्हणाले, कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति ह विचार सोयमीदृशः. कोहम, मी कोण? कथमिदं जातं, मला कुठं जायचंय? कधीतरी स्वतःला हे प्रश्न विचारावेत बरं का. तुम्ही म्हणाल मी कोण? अमुक 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 माझं नाव. अहो, पण ते देहाला दिलेलं नाव झालं. अमुक गावामध्ये मी राहतो, मी अमुक आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, अमुक 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 हे माझं नाव. पण या पलीकडे जाऊन आपण कधी शांत बसून आपला श्वास तरी ऐकतो का? आपल्याला वेळच नाही, आपल्याला नाही वेळ. आपण आतमध्ये बसत नाही. आपण अत्यंत बहिर्मुख झालो. वृत्ती आत्मकेंद्री होण्याऐवजी बहिर्मुख झालो आणि वखवक 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 नुसती वाढली ना. मग आजूबाजूला आपण जर पाहिलं तर आमच्या पिढीसमोर आम्ही काय आदर्शांची पेरणी करतो. सगळीकडे बघायला गेलं तर अन्याय, अत्याचार, पापाचार, नकारात्मकता, नैराश्य, मराठीत बोलायचं झालं तर फ्रस्ट्रेशन, प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे सध्या. 2 वर्षाचं पोरग पण टेन्शन मध्ये. त्याला मोबाईल देऊ नका, बघा ते कसं घर डोक्यावर घेतं. त्याचं त्याला टेन्शन आहे. प्रत्येकाला टेन्शन आहे, ताण आहे, वैताग आहे, वैफल्य आहे. मग या सगळ्यातून चिरंतन आनंदाची प्राप्ती आम्हाला कशी होईल? जी तुकोबरायांना झाली. काय आनंद होता महाराजांचा. अहो, भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बसायचे तासन तास आणि जीवनाचं खरं गमक शोधत होते. काय करत होते? एकांतवास करत होते. ऐका, लोकांत करावा, लोकांच्यात राहावं. लोकांत केल्याशिवाय एकांतवासाची किंमत कळत नाही आणि एकांतवास केल्याशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही. विठ्ठल त्यामुळे भगवंताला जर प्राप्त करायचं असेल ना तर एकांतात जावं. तुकोबराय एकांतवास करायचे, जीवनाचं गमक शोधून काढायचे. मी कोण? ते पूज्य मुरारी बापू आपल्या रामकथेत फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगा म्हणाले. तुम्ही असा कधी प्रयोग केलाय का? बघा, आपलाच फोन घ्यायचा, आपलाच नंबर डायल करायचा, आपल्याला लावायचा फोन. असं कधी केलंय का? नसेल केलं तर करून बघा. आत्ता नको, आता राहू दे, जरा खिशात असतील तर, नाही का. नाही तर ते अवयवच झाला एक शरीराचा वेगळा, त्याच्याशिवाय आपल्याला चैनच नाही पडत. आणि लहान मुलांना आम्ही दोष देतो, ऍडिक्ट झाली, ऍडिक्ट. परवा एक जेवायला बसला नवरा पतीदेव आणि जेवायला बसले. आता आम्हाला सवय झाली सगळ्यांनाच की मोबाईल असल्याशिवाय घास काही खाली गिळतच नाही आमच्या कुणाचाच. प्रत्येकाला मोबाईल लागतो, जेवताना सुद्धा. बरं, मोबाईल बघत बघत जेवण्याच्या नादात जेवण सुरू झालं, लक्ष मोबाईल मध्ये. आणि बायकोला सांगितलं, बाई ग, तुला एवढी वर्ष झाली लग्नाला होऊन, तुला अजून आमटीत व्यवस्थित करता येत नाही, पाण्यासारखी आमटी नुसती करून ठेवली. ती म्हणली, अहो नीट बघा, आमटी समजून पाणी ओतलंय भातात. फार वेळ लागलं ना हो मोबाईलनी. माणसातनं उठवणारं यंत्र झालं ते. आज जग जवळ आलं, पण माणसं माणसापासून खूप दूर गेली. आम्ही संकुचित झालो, चिन्हात बोलायला लागलो. मी चुकत नसेल तर मला सांगा, व्हॉट्सअपवर चॅटिंग करणाऱ्यांना सगळ्यांना माहितीये, एकच गुच्छ असतो, तो श्रद्धांजलीला, तोच वाढदिवसाला फिरतो. पूर्वीचा काळ भेटणं होतं, बोलणं होतं, एकमेकांशी संवाद होता, पत्रव्यवहार होता, भेटीगाठी होत्या, नात्यांमध्ये ओलावा होता, स्नेह होता, आत्मीयता होती. आता कुठं आहे?
माणसं गेली घरामध्ये एकमेकांच्या की चहा घेणार का, हे आमचं पुण्यासारखं नव्हतं. तर आमच्या पुण्यात आला तर तसं असतं, जेवूनच आला असाल नाही का, चहा घेणार का असं नव्हतं नाही का. इतकं अगत्य, इतकं आतिथ्य होतं, कारण माणूस माणसातला माणूस बघत होता. आज आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला पाषाणातला देव कुठून दिसणार हो, कुठून दिसणार. तुकोबारायांनी स्वतःतलं देवत्व शोधलं, ज्ञानोबारायांनी स्वतःतलं देवत्व शोधलं नव्हे. हे देवाचेच अवतार, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच आला, संत रूपाने अवतीर्ण झाला प्रत्येक कुळामध्ये, प्रत्येक जातीमध्ये. आणि दुर्दैवाने आज आमचं असं झालं, आम्ही संतांनाच जातीत वाटलं. बघा, ज्ञानोबाराय अमुक एका जातीचे संत, तुकोबाराय अमुक एका जातीचे, सावतामाळी अमुक एका जातीचे, गुरुबा काका अमुक एका जातीचे, सेनानावी अमुक एका जातीचे. अहो, असं करता करता संतांना जातीत वाटलं, महापुरुषांना जातीत वाटलं आणि जातीपातीची राजकारण या मातीत सुरू झाली. दुर्दैवानी संतांना जर जातीत वाटायला लागलो ना आम्ही, तर आम्ही मातीत जाणार, एवढं नक्की आहे, लक्षात ठेवूया. छत्रपती शिवप्रभूंची आज तिथीनुसार जयंती आहे. राजांना सांगावं असं वाटतं कधीतरी, राजे राजे क्षमा करा, तुम्ही मराठा या शब्दाची जी व्याख्या मांडली ना, त्याचा विपरीत अर्थ आज महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलाय. कारण मराठा या शब्दाचा छत्रपतींना अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा आहे. जो धर्मासाठी लढतो तो मराठा आहे, जो भगव्याखाली लढायला तयार आहे तो मराठा आहे नव्हे, जो भगव्यासाठी धारातीर्थी पडायला तयार आहे तो मराठा आहे. कशाला म्हणायचं मराठा? मराठी शब्दाची व्याख्याच छत्रपतींनी, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, समर्थ रामदास स्वामी म्हणायचे छत्रपतींच्या बद्दल. त्यामुळे मराठा म्हणजे मावळा या अर्थाने तुकोबाराय किंवा छत्रपती शब्द वापरायचे. आणि मराठा लोक किंवा मावळे हे 18 पगड जातीचे होते, कुणा एका विशिष्ट जातीचे नव्हते हो. 18 पगड जातीचा संबंध मराठा वर्ग मावळा म्हणून छत्रपतींनी गोळा केला. आणि जीवाला जीव देणारी ही माणसं एकत्र आली, मानवी जीवनाचं इतिक कर्तव्यता पूर्ण केली. मी कोण हा प्रश्न सार्थकी लावला आणि जीवनाचं अत्यंत सुंदर असं मंगलमय स्वरूपामध्ये कल्याण करून घेतलं. आज तुम्ही आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया की मी इथे का आलोय? दुर्लभात दुर्लभ असलेला मनुष्य देह मला प्राप्त झालाय, माणूस म्हणून मी जन्माला आलो ना, मग माणसासारखं वागत का नाही? बहिणाबाईंनी फार सुंदर, अलीकडच्या बहिणाबाई चौधरी आमच्या कवयित्री खानदेशातल्या, त्यांनी प्रश्न विचारला समाज मानसाला, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस? माणूस माणूस म्हणून जन्माला आला पण माणसासारखा वागायला तयार नाही. परवा आळंदीमध्ये एकाने मला विचारलं, ताई या दगडामध्ये खरंच आतमध्ये माऊली आहेत का? म्हटलं बाबा मला तर खरं रागच आला होता त्याचा, पण म्हटलं इथे माऊली आहेत, फक्त डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. आज आम्ही दगडाच्या आणि पाषाणाच्या हृदयाची माणसं झालो. आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला देव कधी दिसायचा? नामदेवरायांच्या समोर पांडुरंग परमात्मा येत होते, नामदेवराय रडत होते देवासाठी. आपण नाही रडत, कारण मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय हे 3 दुर्लभ गोष्टी, दुर्लभातल्या दुर्लभ आहेत, त्या आम्हाला प्राप्त झाल्यात. आम्ही उत्तम संघामध्ये राहतो, मोक्षाची इच्छा आम्हाला असते आणि आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो ना. मग आता इथं आलेल्या प्रत्येकाने आपलं हित साधायचंय. तुकोबारायांनी ते हित साधलं. काय केलं महाराजांनी? कुठे गेले? प्रपंच केलाच, पण वेळ आली तर प्रपंचाला बाजूला सोडलं आणि भामनाथाच्या डोंगरावर जावं, गाथेची निर्मिती करावी. कधीतरी जिजाई आईसाहेबांनी विचारावं, धनी अहो कुठं निघालायसा? तुकोबाराय म्हणायचे, अगं आवले पंढरपूरची वारी पंढरीला निघालो, अगं आवले आळंदीची वारी आळंदीला निघालो, अगं आवले भामचंद्राच्या डोंगरावर चाललो. 15-15 दिवस भामनाथाच्या डोंगरावर जावं तुकोबारायांनी आणि तिथं काय करावं हो? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. काय करत होते महाराज? एकांतवास. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद,
वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. म्हणून जगाकडे बघण्याची एक व्यापक दृष्टी प्राप्त झाली. हे माझं ते माझं नवे संसार सगळा माझा आहे. अवघाची संसार सुखाचा आनंदे भरीन तिन्ही. आमचं असं असतं मी माझं माझ्या पुरतच, चार भिंतींच्या माझं आतलं जे घर आहे तेच माझं विश्व. पण ज्ञानोबरायांना विचारावं, माऊली तुम्ही कुठे काही एकर 2 एकर 4 एकर जागा घेऊन ठेवली का हो? कुठे 4 गुंठे जमीन तर घेऊन ठेवली का हो? एखादा 4 BHK 3 BHK 2 BHK फ्लॅट बांधला का हो, घेतला का हो? माऊली म्हणतात असं काहीच नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयांची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वची माझे घर म्हणून आज तुमच्या माझ्या प्रत्येक घरात माऊली येते. आणि महाराष्ट्रात असून ज्याच्या घरात ज्ञानोबा नाही ना तो मराठी म्हणून घेऊच शकत नाही स्वतःला. महाराष्ट्रात असून ज्ञानोबा तुकोबा हे आमचं रसायन आहे. छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हे आमच्या जगण्याचे प्रेरणा मंत्र आहेत. आम्ही नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. कारण आज तुमच्या माझ्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित आहे ते या जगाच्या बापामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. आज देवळातला देव सुरक्षित आहे, वेदशाळेतला वेद सुरक्षित आहे, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित आहे ते छत्रपतींच्यामुळे, ते ज्ञानोबांच्यामुळे, ते तुकोबांच्यामुळे. एवढा मोठा वारसा आम्हाला मिळाला. आम्ही किती भाग्यवान समजलं पाहिजे बघा. आणि आज परिणाम असा झाला, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म असं आपल्या धर्माला म्हटलं जातं. तो नुसता हिंदू धर्म नाही, तो सनातन धर्म आहे. आणि त्या धर्मावर अनेकांनी प्रहार केले बरं का, अनेकांनी. आपल्याला फक्त मुघलांचं आक्रमण आठवतं, पण मुघलांच्या आधी शक आले, हून आले. आता इतिहासात आमची पोरं बघतात, म्हणजे मराठी मीडियम असेल तर त्यांना ते कळतं. आता इंग्लिश मीडियमनी पार वाटोळं करून टाकलं. इंग्लिश मीडियमला घालू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही बरं का. कॉन्व्हेंट संस्कृतीला विरोध आहे, पण इंग्लिश माध्यम असावं, आलंच पाहिजे. जगाची भाषा आहे ती, उत्तम इंग्रजी बोलता आलं पाहिजे आमच्या लेकरांना. पण आमचं मूळ हरवतंय त्या नादात, त्याचं काय करायचं? आमची मूळ संस्कृती आम्ही हरवतोय, त्याचं काय करायचं? आमच्या मुलांना इतिहासात सांगतात फ्रेंच राज्यक्रांती पोरं शिकतात, कुठल्या तरी फुटकळ राज्यक्रांत्या शिकून आम्हाला काय करायचंय? छत्रपतींचा इतिहास आधीच्या पुस्तकामध्ये होता बघा, पाठ्यपुस्तकामध्ये अनेकांना आठवत असेल. सगळा इतिहास छत्रपतींचा होता, तो काढून टाकला. रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, काय करायचं? अनेक आक्रमक आले, हून आले, शक आले, त्याच्यानंतर मुघलांची आक्रमणं झाली, गझनीच्या स्वाऱ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. ही सगळी मंडळी आली आणि मग इंग्रजांचं आक्रमण झालं. इंग्रज आले, 150 वर्ष भारतामध्ये राहिले. इंग्रजांना राज्य करणं इथं सोपं नव्हतं, कारण इथली गुरुकुल पद्धती प्रचंड बळकट होती, इथले संस्कार प्रचंड बळकट होते. आणि इंग्रजांच्या या आक्रमणामध्ये हळूहळू व्यापाराच्या निमित्ताने आलेले इंग्रजांनी विचार केला. लॉर्ड मेकॉले नावाचा त्यांचा एक शिक्षण तज्ज्ञ होता. त्यांनी विचार केला की इथली शिक्षण पद्धती आपल्याला पहिल्यांदा बदलली पाहिजे. म्हणून त्यांनी गुरुकुल पद्धत बंद करून कॉन्व्हेंट संस्कृती किंवा कॉन्व्हेंट शिक्षण सुरू केलं. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही आमची श्रीमंती लक्षात घ्यायला तयार नाही. आम्ही परक्यांचे गोडवे गाण्यात आम्हाला धन्यता वाटायला लागली. आमच्यापेक्षा पाश्चिमात्य मंडळी श्रेष्ठ असं आम्हाला वाटायला लागलं. पण आज परिस्थिती अशी आहे, आजची परिस्थिती अशी आहे की पाश्चिमात्य लोक, परकी मंडळी भगवद्गीतेचा अभ्यास करतायत, छत्रपती शिवप्रभूंच्या चरित्राचा अभ्यास अमेरिकेतल्या विद्यापीठात पोरं करतायत. आणि आम्ही इंग्रज मानसिक शांततेसाठी भारताच्या समोर हात जोडतोय, गुडघे टेकतोय, मान झुकवतोय. पण आम्ही मात्र पाश्चिमात्य सभ्यतेच्या नावाखाली प्रचंड सोफिस्टिकेटेड राहण्याच्या नादात स्वतःचं सत्व, स्वतःचं मूळ, स्वतःचे संस्कार आणि स्वतःची श्रीमंती विसरत चाललो की काय, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. कारण आमचे पूर्वज आम्ही कुणाचे वारसदार आहोत याचा आम्हाला विसर पडला. याचंच कारण आमच्या हिताचा विचार आमच्या ठिकाणी नाहीये. आमचं हित नेमकं कशात आहे हे आम्हाला कळावं. ही संतांची कायम तळमळ होती आणि तो हिताचा विचार तुमच्या माझ्या ठिकाणी जागृत व्हावा याकरता तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात,
माता पिता तयाची आपुलिया हिता धन्य माता पिता तयाची कोई कन्या पुत्र होती दे जाते कोई कन्या पुत्र होती दे जाते आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोई कन्या पुत्र होती दे जाते कोई कन्या पुत्र होती दे जाते आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची. तुकोबरायांनी सांगितलं स्वतःच्या आपल्या हितासाठी जो जागताय ना, जो कायम जागताय, जागृत आहे, त्याला नाही धन्यवाद, त्याला तर दिलेच, पण त्याच्या माता पित्यांना तुकोबराई धन्यता देतात. धन्य माता पिता तयांची. कारण स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं असं प्रत्येकाला वाटावं. तुम्ही म्हणाल ताई आम्ही जागेच आहे, आम्ही कुठं झोपलोय. बरं, तुम्ही शरीराच्या झोपेबद्दल बोलता आहात आणि संतांनी मनाच्या झोपेबद्दल विचार केला. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आमच्या मनाला आलेली मरगळ, म्हणून तर आक्रमक येत होते, लुटारू येत होते, इथलं सगळं लुटून नेत होते. का बरं? इंग्रज आले, इंग्रजांनी इथलं सगळं सोनं नीळ ताग लुटून न्यायचा प्रयत्न केला, आगबोटीच्या बोटी भरून नेल्या. जाताना आपला राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून नेला. तो सिकंदर नावाचा जगज्जेता होता म्हणे. त्या सिकंदराने काय केलं? जग जिंकलं. आणि म्हणून आपण आजपर्यंत त्याचे गोडवे गातो, जो जिता वही सिकंदर. बघा आता काय करायचं, एवढ्या वर्षांनी सुद्धा आपण जो जिता वही सिकंदरच म्हणतोय. मी हात जोडून आपल्या सगळ्यांना सांगते, आजपासून म्हणी बदलायच्या. आता जो जिता वही सिकंदर नाही हो, जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीते वही महाराणा प्रताप, जो जीते वही पृथ्वीराज चौहान, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीते वही झाशी की राणी. कितीतरी उदाहरण आपल्याला घेता येतील, कितीतरी उदाहरणं घेता येतील. आम्ही आमच्या लोकांचे गौरव गावेत, परक्यांचे नाहीत. हजारो वर्षांचा इतिहास आहे या परंपरेला, आणि म्हणून या परंपरेचे आम्ही पायीक आहोत. आता आमचं हित नेमकं कशात आहे याच्याकरता लागणारी जागृती ज्याच्या जवळ आहे त्याच्या माता पित्याला तुकोबराई धन्यता देतात. धन्य माता पिता तयांची आपुलिया हिता जो असे जागता. जागं राहणं फार गरजेचं आहे बरं का. कुठे आहे जागृती? स्वातंत्र्याला एवढी वर्ष झाली, पण खरंच आजचा तरुण जागा आहे का याचा प्रश्न पडतो. शिवजयंतीचा दिवस आहे म्हणून बोलते, अशातला भाग नाही. पण आमची तरुण मंडळी कधी कधी ना, माझी भावंड मला सांगावंसं वाटतं की आपण गाड्यांवर बसता, वाऱ्याशी स्पर्धा करत बेफाम वेगाने गाडी धावत न्यायची रस्त्याने. मी माझ्या तरुण भावंडांना बऱ्याचदा असं सांगते, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही खूप हँडसम दिसता, तुम्ही खूप डॅशिंग दिसता, तुम्ही खूप स्मार्ट दिसता? तसं नाही, तुम्ही मूर्ख दिसता अशा वेळी. कारण प्रचंड मेहनतीने जीवाचं रान हाडाची काढं करून तुम्हाला लहानाचं मोठं करावं लागतं. आई बापाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये रक्ताचं सिंचन करावं, मरणांतिक यातना सहन करून आईने जन्माला घालावं, आणि एका सेकंदाच्या चुकीमुळे तुम्ही होत्याचं नव्हतं होऊन आपल्याच आई वडिलांच्या समोर ज्यावेळी येता, यासारखं दुर्दैव माता पित्याचं असू शकत नाही, असू शकत नाही. मला माफ करा, आपल्याला राग येऊ देऊ नका, मला याच्यापेक्षा फार गोड बोलता येत नाही. त्यामुळे आमचं ठरलेलं असतं फार विनोदाच्या नादी नाही लागायचं, कारण आयुष्याचा विनोद झालाय.
त्याचं काय करता? बरं, राग येईल असं बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल आपल्या सगळ्या मंडळींना एक खरी गोष्ट सांगू का, की महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहेत, आज लाखो कीर्तनकार आहेत. आपण कीर्तनकारांवर प्रेम करता, कीर्तनावर प्रेम करता, पण खरं सांगू कीर्तनकार येतील आणि जातील, पण ही जी गादी आहे ना त्या गादीवर प्रेम करा. ती गादी नामदेव महाराजांची आहे, ती गादी देवर्षी नारदांची आहे. अनादी काळाची परंपरा या गादीला, या गादीने अनेक लोक घडवले, या गादीने अनेकांच्या मनामध्ये संजीवनी पेरली सद्विचारांची, अध्यात्माची. त्यामुळे कीर्तनकार हा सर्वज्ञ कधीच नसतो. कीर्तनकार हा पोस्टमन आहे. ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं पत्र घेऊन आम्ही आलो तुमच्या समोर, बस. ज्ञानोबा काय म्हणतात, मी तो हमाल भारवाही, तुकोबाराय सांगतात ना, अहो आम्ही हमाल आहे, आम्ही फक्त ज्ञानोबांचं तुकोबांचं इथपर्यंत घेऊन तुमच्या समोर मांडण्याकरता आलो. म्हणून कीर्तनकार जे सांगतात ते सगळंच खरं. हा, आता करायचं की नाही कीर्तन? पुढचं असतं ना, खरं असतं ना, चुकीचं काहीच नसतो. चुकीचं का सांगू या गादीवरनं? पण आमची मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम संत वाङ्मयांनी केलंय. मी हात जोडून सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन येत जा. काळाची खूप मोठी गरज आहे. म्हणून मला नेहमी आनंद वाटतो, तरुण मंडळी कीर्तनात असतील ना, मला आनंद वाटतो. कारण हित ज्याला कळलं ना तो इथं येऊन बसेल. ज्याला आपलं हित कळलं, ज्याला हिताचा काहीच विचार नाही, त्याची ही आताची वेळ दुसऱ्याच ठिकाणी असते, नाही का? कशाला त्याच्याविषयी आपण बोलायचं? स्वामी विवेकानंदांनी तरुणाईचे 3 तकार सांगितलेत बरं का, ऐका. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता, हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. तेजस्वी, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. आज दुर्दैवानं आमची परिस्थिती अशी आहे, संध्याकाळ झाली की आमचा तरुण धरून आणावा लागतोय. परिस्थिती आहे आज, इतकी शोकांतिका आहे, औदासीन्य आहे समाजामध्ये, भरकटलेपण आहे, भ्रांत चित्तावस्था आहे. मग याकरता महापुरुषांची चरित्र ऐकायची. ज्यांना कळलं आपलं हित कशात आहे ना, ती मंडळी घडली, त्या मातांनी त्यांना घडवलं आणि समाजासाठी देण्याचा एक कित्ता समाजासाठी. म्हणून लोकनेते उगीच नाहीत घडत. लोकांना प्रिय असावं असं वर्तन ज्यावेळी आपल्याकडून घडतं त्यावेळी आपण लोकनेते या पदावर पोहोचतो. आणि अशा एका लोकनेत्यासाठी आज आपण उपस्थित आहात ना, त्यांच्यासाठी, त्यांच्या पुण्यस्मरणासाठी आपण इथं उपस्थित आहात ना. काय दिलं पाहिजे? ज्याला आपलं हित कळालं त्याला समाजाला मी काहीतरी देणं लागतो, ही अत्यंत सुंदर अशी जाणीव निर्माण होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे ही सगळी मंडळी ऐन वयाच्या अगदी 20, 22, 23व्या वर्षी फासावर गेलेली आहेत. आता छावा चित्रपट सगळ्यांनी बघितलाय असं मी गृहीत धरते. बघितलाय का अर्जुनवाडा? आपण जागे आहेत का? आधी मला सांगा, तुम्ही दिसे ना मला, मी काय करू? तुम्ही जागे आहेत ना? हात वर करा बरं सगळे. हा, एक हात वर करताय, टाळीसाठी हात वर करा बरं दोन्ही. हा, चला दोन्ही हात वरती. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला.